श्री गणेशाय नमः. श्री अनंते नमः. मंगलाचरण. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अनंते वासुदेवाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री विष्णुनारायण अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रैलोक्यपालक भक्तवत्सल परमात्मा यांच्या कृपेने ही कथा सांगत आहे. ही कथा श्रवण करणारा, वाचन करणारा, मनन करणारा तो सर्व दुःख, दारिद्र्य, आपत्ती यातून मुक्त होतो आणि अखंड सौख्य प्राप्त करतो असे शास्त्रात सांगितलेले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी हा पवित्र दिवस अनंत चतुर्दशी म्हणून ओळखला जातो. या दिवशी श्री विष्णूंच्या अनंत स्वरूपाचे पूजन केले जाते. या व्रताचा उल्लेख महाभारतातील राजसूय यज्ञाच्या प्रसंगात येतो. युधिष्ठिर राजसूय यज्ञ करत असताना अनेक अडचणी व आपत्ती येऊ लागल्या. तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने श्रीकृष्णास विचारले, हे माधवा, मी सर्व धर्माने चालणारा असून माझ्यावर हे दुःख का येते? याचा उपाय काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, राजन, तू अनंत चतुर्दशीचे व्रत कर. या व्रताचे पालन करणारा भक्त अनंत काळ सुखोपभोग घेतो. सर्व दुःखे नाहीसे होतात. मी तुला या व्रताची प्राचीन कथा सांगतो, ती तू ऐक. पूर्वी एकेकाळी सुमंत नावाचे ऋषी होते. ते अत्यंत विद्वान, वेदशास्त्र पारंगत व धर्मशील होते. त्यांची पत्नी होती दीक्षा. ती सुद्धा पतिव्रता, सती, सद्गुण संपन्न होती. सुमंत व दीक्षा यांना सुशीला नावाची कन्या झाली. सुशीला लहानपणापासूनच सुशील, विनम्र व धर्मशील होती. योगायोगाने सुशीलेचा विवाह कौंडिन्य नावाच्या ब्राह्मणाशी झाला. कौंडिन्य तरुण, विद्वान पण थोडासा उतावळा व संशयी स्वभावाचा होता. विवाहानंतर काही दिवस सुखाने गेले, परंतु कौंडिन्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्याला स्थिर असा संसार नव्हता. सुशीला मात्र पतिव्रतेच्या धर्माने पतीसह संकटात राहू लागली. एकदा कौंडिन्य व सुशीला प्रवास करीत नदीतीरी आले. तिथे अनेक स्त्रिया सुंदर पूजन करीत होत्या. त्यांच्या हाताला जांभळ्या रंगाचा धागा, अनंत धागा बांधलेला होता. त्यांनी विविध पदार्थांची नैवेद्य ठेवली होती व श्री अनंताचे स्तवन त्या करीत होत्या. सुशीलेने कुतूहलाने विचारले, भगिनींनो, हे कोणते व्रत आहे? तुम्ही हा धागा का बांधला आहे? तेव्हा त्या स्त्रियांनी उत्तर दिले, हे अनंत व्रत आहे. त्यामुळे घरात सुख, शांती, वैभव, धन, धान्य, ऐश्वर्य, अखंड सौख्य प्राप्त होते. हा धागा म्हणजे श्री विष्णूचे अनंत स्वरूप आहे. या व्रताने सर्व दुःखे नष्ट होतात. हे ऐकताच सुशीलेच्या अंतःकरणात आनंद झाला. तिने तत्काळ स्नान करून आचमन करून व्रताची संपूर्ण विधी केली. पवित्र रेशमी धागा अनंत गाठीने तिने आपल्या हातात बांधला. कौंडिन्याने पत्नीच्या हाताला धागा पाहिला. त्याने तुच्छतेने विचारले, हा काय आहे? तू हा धागा का बांधला आहेस? सुशीला नम्रतेने म्हणाली, हे अनंत व्रत आहे. श्री विष्णूच्या अनंत स्वरूपाचे चिन्ह आहे. यामुळे आपल्या आयुष्यात सर्व काही मंगल होईल. परंतु कौंडिन्याने रागाने तो धागा फेकून दिला आणि म्हणाला, एवढ्या धागाने काय होणार? हा तर केवळ दोरा आहे. असे म्हणून त्याने धागा जाळून टाकला. अनंत धाग्याचा अपमान होताच अनर्थ ओढावला. कौंडिन्याचे वैभव नष्ट झाले. धनसंपत्ती, अन्नधान्य, वस्त्र, घर सर्व काही नष्ट झाले. अगदी थोड्याच दिवसात ते दोघे दारिद्र्याने ग्रासले गेले. एक वेळ अशी आली की त्यांना भिक्षा मागावी लागली. सुशीला पतिव्रतेच्या धर्माने सर्व संकटे सहन करीत होती. परंतु कौंडिन्याला मात्र राग आला. त्याने विचार केला, हे सर्व माझ्या पापामुळे झाले. एके दिवशी कौंडिन्याने घर सोडले.
व तो अनंताचे दर्शन घेण्यासाठी वनवासास निघाला. तो उग्र तप करीत जंगलात फिरू लागला. तो डोंगर, नद्या, अरण्ये, प्रांत फिरत गेला. कुठेही थांबला नाही. शेवटी थकून जाई, परंतु तरीही त्याला अनंत सापडत नव्हता. एकदा मार्गात त्याला एक वृद्ध ब्राह्मण भेटला. ब्राह्मण म्हणाला, वत्सा, तू असा का व्याकुळ दिसतोस? कौंडिन्याने सर्व कथा सांगितली. ब्राह्मण म्हणाला, तू मूर्खपणाने अनंताचा धागा फेकलास, म्हणून हे दारुण दुःख तू भोगतोस. आता अनंताची शरणागती घे, प्रायश्चित्त कर. पुढे कौंडिन्याला एक यती, एक महात्मा, एक तपस्वी असे अनेक संत भेटले. सर्वांनी त्याला तेच सांगितले. अनंत म्हणजे परमेश्वर श्री विष्णू. त्यांची उपासना केल्याशिवाय तुझे दुःख नाहीसे होणार नाही. कौंडिन्याने अखेर नदीकाठी उपवास, स्नान, जप करून अनंताचे ध्यान केले. त्याचे डोळे पाणावले. तो करुणेने म्हणाला, हे अनंता, मी अज्ञानामुळे तुझा धागा फेकला. माझा अपराध झाला. मला क्षमा कर. मला पुन्हा तुझी कृपा मिळू दे. त्यावेळी तेजोमय स्वरूपात श्री अनंत प्रकट झाले. ते म्हणाले, वत्सा कौंडिन्या, तुझ्या अज्ञानामुळे तू संकटात सापडलास, परंतु तू आता प्रायश्चित्त केले आहेस. आता तुझी सर्व दुःखे नाहीशी होतील. तू दरवर्षी श्रद्धेने अनंत चतुर्दशीचे व्रत कर व तुझ्या संततीसही करायला सांग. मग अखंड सौख्य तुला लाभेल. कौंडिन्याने नम्रतेने व्रत स्वीकारले. घरी परतल्यावर त्याने पत्नी सुशीलेबरोबर अनंत व्रत केले. हळूहळू त्याची दरिद्रता नाश पावली. पुन्हा घरात धनधान्य, सुखशांती, ऐश्वर्य आले. ते आयुष्यभर सुखाने राहिले. अशा प्रकारे अनंताची ही कहाणी मनोभावे वाचावी, मनोभावे श्रवण करावी. ही कथा श्रवण आणि वाचन केल्याने देखील आपल्याला अनन्यसाधारण असे पुण्य मिळते. यथासांग अनंत व्रताची पूजा, उपासना, विधी, कथा करावी. कथा मनापासून वाचावी किंवा ऐकावी. अनंताचा धागा जो 14 गाठींनी सुसज्ज असतो, त्या धाग्याची पूजा करून तो आपल्या हातात बांधावा. पुरुषांनी उजव्या हातात तर स्त्रियांनी आपल्या डाव्या हातात अनंताचा धागा बांधावा. अशा प्रकारे ही अनंत चतुर्दशीची पौराणिक कथा आहे. ही कथा वाचणारा, ऐकणारा, श्रद्धेने व्रत करणारा व्यक्ती श्री अनंताची कृपा प्राप्त करून अखंड सुखी हो. इति श्री विष्णुपुराणे महाभारते अनंतव्रतकथा समाप्तम. शुभं भवतु.